नमस्कार मुलांनो, तर मी आहे प्रतिभा आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधला विभाग पहिला मधला पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध हे आज आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर पहिलं प्रकरण आज आपण सोडवतो. मग त्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट जी आहे ती कुठली आहे, बिंदू. कुठली कन्सेप्ट आहे, पहिली बिंदू, अशी ही पहिली कन्सेप्ट आहे. आता बिंदू म्हणजे काय, तर बिंदू म्हणजे एक दिलेला डॉट म्हणजे बिंदू. कुठलाही एखादा पॉइंट म्हणजे बिंदू असतो. दुसरी कन्सेप्ट आहे रेषा, तिसरी आहे रेषाखंड. आता रेषा आणि रेषाखंड यामध्ये काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. रेषा म्हणजे काय, ज्यावेळी एखादी लाईन आहे ती दोन्ही बाजूनी अनंतपर्यंत जाऊ शकते. दोन्ही बाजूनी ती रेषा खूप मोठी काढू शकतो आपण, इकडूनही आणि इकडूनही. त्याला आपण काय म्हणतो, रेषा. त्याला आपण काय म्हणतो, रेषा. आणि रेषाखंड म्हणजे काय आहे, तर एखादी लाईन आहे जी दोन्ही बाजूने आपण ब्लॉक करून टाकली आहे, दोन्ही बाजूनी थांबली आहे ती तिथं, त्याला आपण म्हणतो रेषाखंड. आता ही रेषा ए बी आहे जी अनंत ठिकाणापर्यंत इकडूनही जाऊ शकते, इकडूनही जाऊ शकते. आणि हा रेषाखंड पी क्यू आहे जो त्या ठिकाणी थांबलेला आहे. आता जो हा रेषाखंड आहे, हा रेषाखंड कोणता आहे, रेषाखंड पी क्यू. त्याचे जे हे पी आणि क्यू आहे ह्यालाच रेषाखंडाचे अंत्यबिंदू असेही म्हणतो. काय म्हणतो, अंत्यबिंदू. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहतोय, किरण. काय, किरण. आता किरण म्हणजे काय, किरण म्हणजे काय, तर ही जी लाईन आपण काढली आहे त्याच्यामध्ये एका बाजूनी ती लाईन ब्लॉक आहे, एका बाजूनी तो खंड झालेला आहे, एका बाजूनी ती बंद आहे आणि दुसऱ्या बाजूने ती कुठेपर्यंतही लांब जाऊ शकते. त्याला काय म्हणायचं, किरण. किरण एस आर. तर आता आपण काय काय काढलं बघा, रेषा ए बी काढली, रेषाखंड पी क्यू काढला आणि किरण एस आर काढला. तर आपल्याला समजून घ्यायच्या थोडक्यात गोष्टी. बिंदू म्हणजे एखादा पॉईंट, रेषा जी खूप मोठी काढता येते दोन्ही बाजूनी, रेषाखंड जो एंड होतो दोन्ही बाजूला त्याला रेषाखंड म्हणतात. किरण असा आहे की एका ठिकाणी तो ब्लॉक आहे आणि दुसऱ्या ठिकाणाहून तो अनंत ठिकाणी जाऊ शकतो, त्याला काय म्हणतो आपण, किरण. आता मुलांना आपण नवीन कन्सेप्ट बघूया. आता हा एक मी बिंदू काढलाय, या बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो हे आपण पाहूया. आता बघा, मी इथून एक रेषा काढली, इथून एक रेषा काढली, ही एक काढली, ही एक काढली, ही काढली. म्हणजे एका बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो, एका बिंदूतून आपण असंख्य रेषा काढू शकतो. किती, असंख्य. म्हणजे खूप रेषा आपण एका बिंदूतून काढता येतात किंवा एका बिंदूतून अनेक रेषा जाऊ शकतात. ही पहिली कन्सेप्ट आहे. ह्या दोन रेषा आहेत. ही एक रेषा मी अशी काढली आणि ही रेषा मी अशी काढली. एक रेषा अशी काढली आणि एक रेषा अशी काढली. जेव्हा दोन रेषा किंवा दोनपेक्षा जास्त रेषा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदतात, त्याला काय म्हणायचं, त्या बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. काय म्हणायचं, संपात बिंदू असं म्हणायचं. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एका बिंदूमध्ये छेदतात त्याला काय म्हणायचं, संपात बिंदू. आणि ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदतात त्यावेळी त्या रेषा एकमेकांच्या काय असतात, ह्या सर्व रेषा एकमेकांच्या काय आहेत, एक संपाती रेषा. काय आहेत, एक संपाती रेषा. एक संपाती रेषा कशाला म्हणतात, ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून जातात त्यावेळी त्या रेषा एक संपाती रेषा असतात आणि त्यांचा जो छेदन बिंदू असतो त्याला आपण काय म्हणतो, संपात बिंदू असं म्हणतो. आता मुलांना पहा, इथे पान नंबर 3 वर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण पाहतोय. आता हा एक प्रतल आहे. प्रतल म्हणजे एक चौकोन, त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे असे 9 बिंदू दिलेले आहेत. आता ह्या बिंदूंना वेगवेगळी नावं द्या असं सांगितलं. म्हणजेच बघा, बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नावं देऊ शकता. आता दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये काय विचारलाय की त्यातील कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जातात. ज्यावेळी आता ह्या दोन बिंदू आहेत, दोन बिंदूतून किती रेषा जातात, तर आता ह्या दोन बिंदूतून आपण काढून बघू. ह्या दोन बिंदूंना घेतले, किती रेषा गेली, एकच रेषा गेली. हे दोन बिंदू घेतले, किती रेषा गेली, एकच रेषा गेली. म्हणजेच काय, तर दोन भिन्न बिंदूमधून, म्हणजेच दोन भिन्न वेगवेगळ्या बिंदूंमधून
किती रेषा जातात? एक आणि एकच रेषा जाते. किती? एकच रेषा जाते. ज्यावेळी दोन भिन्न बिंदू आपण घेतो त्यातनं किती? एकच रेषा जाते. आता जे हे तीन बिंदू आहेत, 1 2 3, तीन बिंदू जर एका सरळ रेषेत असतील, जे बिंदू एका सरळ रेषेत असतात, हे 3 हे 4 हे एका सरळ रेषेतले बिंदू आहेत, ह्यालाच काय म्हणायचं? एकरेषीय. काय म्हणायचं? एकरेषीय बिंदू. काय म्हणायचं? एकरेषीय बिंदू. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जर एका रेषेत असतील तर त्याला आपण म्हणतो एकरेषीय बिंदू. आणि जे बिंदू आता एका रेषेत नाहीये, हे ह्याला काय म्हणतो आपण? ह्यांना काय म्हणतो? नैकरेषीय बिंदू. काय म्हणतो? नैकरेषीय. नैकरेषीय बिंदू म्हणजे ते एका रेषेवर नाहीये म्हणून त्यांना आपण नैकरेषीय बिंदू म्हणतो. तर आता ह्यातली पुढची कन्सेप्ट समजून घेऊया. आता मी इथे एक भाग काढला. या भागाला काय म्हणतात माहिती? प्रतल. काय म्हणतात? प्रतल. आता तुम्ही म्हणाल चौकोन आहे. चौकोन आहे पण गणिती भाषामध्ये या गोष्टीला काय म्हणतात? प्रतल असे म्हणतात. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषामध्ये सपाट पृष्ठभाग जो असतो त्याला गणिती भाषेमध्ये प्रतल असे म्हटले जाते. सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात गणिती भाषेमध्ये? प्रतल असे म्हणतात. आता आपण इथे अजून एक कन्सेप्ट बघतोय. ह्या रेषा मी काढल्यात. ह्या दोन रेषा आहेत AB आणि PQ. ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या कशा जात आहेत? एकमेकींशी समान जात आहेत. कशा जात आहेत? समान जात आहेत एकमेकींशी. म्हणून ह्यांना काय म्हणतो आपण? समांतर रेषा. काय म्हणतो? समांतर रेषा. ज्या रेषा एकमेकांना न छेदणाऱ्या असतात, न छेदणाऱ्या व एकाच प्रतलात असतात त्याला काय म्हणतात? समांतर रेषा. म्हणजे बघा आता हा जो पृष्ठभाग आहे हा प्रतलच आहे, बरोबर? या पृष्ठभागामध्ये ह्या दोन रेषा आहेत AB आणि PQ. ह्या दोन्ही एकमेकांना छेदतायत का कुठेतरी? नाही. म्हणून ज्या रेषा एकमेकांना न छेदणाऱ्या असतात आणि एकाच प्रतलात असतात त्यांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा असे म्हणतो. काय म्हणतो? समांतर रेषा. आता इथे मी आणखी दोन रेषा काढते. रेषा PQ आणि रेषा AB ह्या दोन्ही एकमेकांना C बिंदूत छेदतात. ह्या रेषांना आपण काय म्हणतो? छेदणाऱ्या रेषा. काय म्हणतो? छेदणाऱ्या रेषा. ज्या रेषा एकमेकांना एखाद्या बिंदूत छेदतात त्याला आपण काय म्हणतो? छेदणाऱ्या रेषा. ओके. तर आज आपण भूमितीमधल्या बेसिक जे मूलभूत भूमितीचे संबोध आहेत ते आपण पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण ह्याचा उदाहरण संग्रह किंवा सराव संच 1 आहे तो पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.